पुणे महापालिकेत चाललंय काय? 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2026 दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या ड्रेनेज व्यवस्थापन विभागाने वार्षिक 750 कोटी रुपयांप्रमाणे 4 वर्षात 3000 कोटी रुपये खर्च करूनही ड्रेनेजची समस्या सुटत नाही। मग हा एवढा 3000 कोटी रुपये खर्च केला कुठे आणि रस्ते चौक एकाच पावसात तुडुंब भरून वाहतात कसे? याबाबत माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर यांनी प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं सांगितलंय। या सर्व प्रकरणाची पोलखोल त्यांनी केली आहे। पाहुयात उज्ज्वल केसकर काय म्हणाले। ड्रेनेज डिपार्टमेंट पुणे मनपा 4500 कोटी रुपये खर्च झाले। 15 मार्च 2022 लोकप्रतिनिधींची मुदत संपली। त्यानंतर 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2026 या कालावधीमध्ये ड्रेनेज डिपार्टमेंटने दरवर्षी 750 कोटी रुपये म्हणजे 4 वर्षाचे 3000 कोटी रुपये, याच्या व्यतिरिक्त प्रकल्पाचे पैसे वेगळे, याच्या व्यतिरिक्त केंद्र सरकारने राष्ट्रीय पूर नियंत्रण अभियानांतर्गत दिलेले 280 कोटी वेगळे, जायकाचं कर्ज 900 कोटी वेगळं, म्हणजे इतके पैसे ड्रेनेज डिपार्टमेंटनी खर्च जर केले असतील तर ही अवस्था का झालेली आहे याचा शोध घेणं हे आवश्यक आहे। यावर्षी बाकी सगळ्या तरतुदी कमी करून जायकासाठी आणखीन 289 कोटी रुपये बजेटमध्ये टाकले। आज आयुक्त आणि महापौरांनी संयुक्त बैठक घेतली, चांगले निर्णय घेतले, परंतु या संदर्भामध्ये हे पुणेकरांच्या कष्टाचे पैसे आहेत, कर रूपाने पैसे जमा आहेत, केंद्र सरकारने दिले आहेत। केंद्र सरकारने माननीय जावडेकर साहेबांच्या विशेष प्रयत्नामुळे 900 कोटी रुपयाच्या जायकाचं कर्ज फेडण्याचं स्वतःवर घेतलेलं आहे। हे पैसे पुण्याच्या हितासाठी लागणं गरजेचं आहे। यासाठी माननीय महापौर मंजुषाताई नागपुरे यांनी पुढाकार घेऊन MMC ऍक्ट या ऍक्टमध्ये कलम 31 आहे, त्या 31 मध्ये ॲडहॉक कमिटी नेमता येते। या कमिटीमध्ये निवडून आलेले सदस्य आणि या क्षेत्रातले 2 बाहेरील तज्ज्ञ घेता येतात। ही समिती स्थापन करा आणि या 4 वर्षामध्ये ड्रेनेज डिपार्टमेंटनी काय काय केलं याच्या संदर्भामध्ये चौकशी करून तो अहवाल मुख्य सभेला सादर करा। माननीय महापौर यांना हात जोडून विनंती। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड।